गोंदिया जिला कांग्रेस ने महाराष्ट्र राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया है और कई किसानों की समस्याएं बरकरार है। गोंदिया जिला कांग्रेस ने युवाओं को रोजगार के अवसर न मिलने, बढ़ती महंगाई और छात्रों की नीट जैसी परीक्षाओं में हो रही गड़बड़ियों के खिलाफ विरोध प्रदर्शन किया है। चूंकि राज्य सरकार किसान विरोधी सरकार है, इसलिए राज्य सरकार की प्रतीकात्मक प्रतिमा स्थापित कर उस पर मारपीट की गई और कीचड़ उछाला गया और महागठबंधन सरकार के खिलाफ मुर्दाबाद के नारे लगाए गए। वहीं इस बार कांग्रेस ने राज्यपाल के पक्ष में बयान देकर महागठबंधन सरकार को बर्खास्त करने की मांग की है। महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, हे सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही। नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार आहे। या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो, पण तेच केंद्र सुरुवात झाले नाही। शेतकऱ्यांनी धान हा 1700-1800 रुपयामध्ये विक्री केलेला आहे। आज एक क्विंटलवर 500 ते 400 रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, काही कायदे अशा पद्धतीचे बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार नाही, खताच्या किमती वाढवल्या। ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना वरच्या स्तरावर, पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं, बोलण्यात आलं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही। आणि म्हणून शेवटी आता हतबल झालेले जनता आहे, लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढे लक्ष घेणार नाही, पुढे यांचं झोप उघडणार नाही। आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। सर, पालकमंत्री मंत्रीपद सोडलंय, काय सांगाल सर? पालकमंत्र्यांनी का सोडले हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्याच्या नंतर असं कळते की ते या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी सक्षम नाही, जिल्ह्याचे प्रश्न ते सोडवू शकत नाही, जिल्ह्याच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, त्याच्यासाठी ते कुठेतरी कमकुवत पडले आणि म्हणून त्यांनी हा पद सोडलेला आहे। संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। 2 महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, तरी ते सुद्धा निर्लज्जपणे वागत आहेत। आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसनच्या रूपाने आरटीओ डिपार्टमेंटने दिलेला आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे। या त्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला। पालकमंत्र्यांनी मागच्या 4 महिन्यात तोंड दाखवलेलं नाही आहे। त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, विरोध दर्शनासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। कारण न्यूज के लिए गोंदिया से संवाददाता अभिषेक भटनागर की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% बैंक फाइनेंस आर also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur।